प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुनावणी। 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजूनही प्रलंबित। सुप्रीम कोर्टात निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, पाहणं महत्त्वाचं। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा। राज्याच्या औद्योगिक विस्ताराच्या अनुषंगाने दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाची बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडच्या दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रायगडचा दौरा। 16,32,00,000च्या विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन। वर्क फ्रॉम होम पद्धती पुन्हा स्वीकारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन। पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा। इंधनाचे दर वाढल्याचं पंतप्रधान मोदींचं विधान। खाद्यतेलाचा वापर मर्यादित आणि जपून करा। तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं देशाला आवाहन। एक वर्ष सोनं खरेदी करू नका। तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं देशाला आवाहन। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा पुन्हा त्यांची निवड झाली आहे। उद्या हिमंता बिस्वा शर्मा यांचा शपथविधी। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार। निदा खानच्या मोबाईलमधील फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार। आरोपी अश्विन चेनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावरही सुनावणी। ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार असल्याची माहिती। खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून न्यायालयात अर्ज। न्यायालयाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती। राज्यामध्ये आज सगळीकडे पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज। ऐन उन्हाळ्याच्या कडाक्यामध्ये पाऊसधारा बरसणार। आत्महत्यांच्या यादीमध्ये मुंबई देशामध्ये तिसऱ्या स्थानी। आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहित पुरुषांचं प्रमाण 71% अधिक। कौटुंबिक ताण, बेरोजगारीमुळे आत्महत्यांमध्ये वाढ।